नमस्कार कास्तकार बांधवांनो, शेती मित्राच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपला मित्र उदय लाड आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून करतो पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल हे त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार। सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल हे त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार। हा प्रश्न तुमच्या मनातला, हा प्रश्न माझ्या मनातला, देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांच्या कंडिशनला विचारायला लागलोय। हे त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर, तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवायचा असेल तर व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर बघा कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल हे त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर, तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती, सरकारकडे असणारा सध्याचा हरभऱ्याचा शिल्लक साठा व या सर्वांचा येत्या 90 दिवसात हरभऱ्याच्या बाजारावरती होऊ घातलेला परिणाम व या परिणामामुळे मग येत्या 90 दिवसात किती बरं वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव। चला तर मग या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही 5200 पासून 5500च्या दरम्यान आहे। जर आपण बघितलं तर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा 5 लाख टनांच्या खाली आहे। याच्यामुळं सरकार लवकरच मोठ्या प्रमाणात हमी भावावर हरभरा खरेदी सुरू करेल, याचा आधार हरभऱ्याच्या भावाला मिळेल। परंतु वाढणाऱ्या पुरवठा याच्यामुळं हरभऱ्याच्या भावात ही तेजी म्हणावी तेवढी दिसणार नाही। पण महत्त्वाची गोष्ट की सरकारने पिवळा वाटाणा जो आयात केला होता की ज्याचं शुल्क 50% होतं ते 0% केलं होतं, म्हणजे आजवर स्वस्ताचा पिवळा वाटाणा आयात होत होता। पण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर 28 फेब्रुवारीपर्यंत आयात शुल्क 0 होतं, ते पूर्ववत 1 मार्चपासून 50% झाले, म्हणजे पिवळा वाटाणा झाला आता आयात करणं महाग। याच्यामुळं खालच्या स्तरावरून हरभऱ्याच्या व तुरीच्या बाजाराला आधार मिळत आहे आणि या आधारामुळे कुठेतरी हरभऱ्याचा जो बाजारभाव आहे मित्रांनो तो येत्या 90 दिवसात 200 ते 300 न वाढणार। सध्याची हरभरा बाजारभाव पातळी जी 5200 ते 5500च्या दरम्यान आहे, याच्या सुधारणा होऊन जर हरभरा बाजारभाव 5300 ते 5800च्या दरम्यान पोहोचले तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचा विचार करत असाल तर करायचं तरी काय, तर माझा एवढाच सल्ला आहे की जर तुम्हाला ही 200ची तेजी परवडत असेल तर तुम्हाला येत्या 1-1.5 महिन्यात ही तेजी मिळाली की इथं आपण एकटा हरभरा विक्री करू शकता, अथवा तुम्ही जर 6000च्या भावासाठी इच्छुक असाल तर माझी विनंती आहे जून महिन्यानंतर हरभरा विक्री करा, ज्यामुळे तुमची इच्छा होईल 100% पूर्ण। भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडलाच असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व मित्रांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।